श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरं तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। कृपाकटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे खडे जयेत्या श्रीकृष्णे बंधुतया ते। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरि ओम। सगळ्यांना नमस्कार करते आणि आजच्या याला सुरू करूया. गेल्या वेळी आपलं मला वाटतं 179 पर्यंत झालेलं होतं. तर त्याच्यात आपण पाहिलं होतं की मनच अशेषान विषयान म्हणजे सगळेच्या सगळे अगदी विदाउट एक्सेप्शन प्रत्येक विषय जो जगात आहे, आणखीन हे जे विषय आहेत हे केवळ शरीराचे म्हणजे आपल्याला डोळ्यांनी दिसणारे असे नाहीयेत, तर मनाला जाणवणारे, बुद्धी जिथपर्यंत पोचते सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मनानेच उत्पन्न केलेल्या आहेत म्हणूया. आणखीन त्याच्यात मग काय काय येतं, सगळं स्थूल सूक्ष्म जड चेतन सगळं येतं अगदी. आणि इतकंच काय, नुसत्या ह्या गोष्टी नाहीत तर वर्ण जाती आश्रम हे जे आहे, वर्ण जाती वगैरे जरी 3 गुणांच्या मुळे निर्माण झालेलं असलं तरी देखील शेवटी ते माणसाने जास्त बनवलेले, म्हणजे जास्त करून आपण कल्पना त्याबद्दल जास्त करतो, म्हणजे शेवटी मनच करतं. पण ह्या भेदांना देखील गुणक्रिया हेतू हे जे आहे म्हणजे गुण एक एक विषयांच्या बद्दलचा आपला काय रिॲक्शन आहे, 3 गुण म्हणूया. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, जाती आश्रम गुण क्रिया, क्रिया हेतू काय आहे, फल मिळणं, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मनाने निर्माण केलेल्या आहेत. मन प्रसूते म्हणून म्हटलेलं आहे. अशेषान विषय हा मन प्रसूते, मनाने ह्या सगळ्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. आणखीन आपण त्या ह्याच्यात अडकतो. प्रॉब्लेम हा आहे, मनाने निर्माण करून दे पण आपण मग माझा वर्ण कुठला आहे, माझा आश्रम कुठला आहे, ह्याच्यातच जास्त अडकतो. ते अडकायला नको. गुणक्रिया हेतू फल वगैरे तर आपल्याला माहितीच आहे की आपण फळाच्या मागे इतके लागतो की बाकी विसरायला होतं आपल्याला. देवाला विसरतो, जो फळदाता आहे त्या देवाला आपण विसरतो. हे इथे मन निर्माण करतं म्हणजे लक्षात घ्यायचंय की इथे अजातवाद सांगितलेला आहे. पण आपल्याला अजातवाद कळण्यातला नाही. मन निर्माण करतं ह्याचा अर्थ काय आहे की ऍक्च्युअली हे नाहीये. आणखीन मन जे आहे तर मन मनाने निर्माण केलं म्हणजे कल्पना. वाया मन वाया मन हे नाव एरवी हे कल्पनाची सावे, कल्पना हेच त्याचं स्वरूप आहे मनाचं. मग मनाने निर्माण केलाय म्हणजे कल्पनेने निर्माण केलाय. मुळात जे तरंग उठला होता की एकोहम बहुश्याम, तर ह्या तरंगात त्याप्रमाणे त्यांनी संकल्प केला आणि निर्माण केलं ब्रह्मदेवानी. अशी सृष्टीची उत्पत्ती सांगताय म्हणजे तिथपासून हे मनकल्पित सुरुवात झालेली आहे. आपण पण मनानेच कल्पना करत असतो ही, पण आपल्याला लक्षात येत नाही मनाची शक्ती किती आहे. याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात की मनाने ठरवलं एकदा की मी करणार, करू शकतो. आपण कितीही दमलेले असलो तरी आपण करू शकतो. शरीर जे आहे ते शेवटी अचेतन यंत्र आहे. मन जरी अचेतन असलं तरी त्याच्या मागे चिताभास आहे.
आणि चिदाभास असल्यामुळे त्याला चेतन झाल्यासारखं वाटत असतं. शरीराच्या मध्ये मन फिरत असल्यापेक्षा पूर्ण व्यापून असतं मन. अखंड एका वेळी सगळीकडे व्यापून असतं ते. अंतःकरण, ब्रह्म, प्राण या सगळ्या गोष्टी पूर्ण शरीरभर व्यापून असतात. आणखीन असं असल्यामुळे मन जेव्हा ठरवतं तर त्यावेळे आपल्याला त्या त्याप्रमाणे दिसायला लागतं, त्या त्याप्रमाणे आपल्याला अनुभवायला येतं. मनाने ठरवलं की नाही मला ही गोष्ट घ्यायची, नाही आपण जाणार तिथपर्यंत. मनाने ठरवलं की मी अभ्यास करणारच, मनाने ठरवलं की मला पहाटे आज अमुक वाजता उठायचंय, आपोआप जाग येते. अनुभव सगळ्यांना असेल, गजराची गरज लागत नाही मग अशा वेळेस. आपोआप जाग येऊन जाते, आपोआप सगळं होतं, कारण मनाने ठरवलेलं आहे. आतमध्ये घड्याळ असतं ना, तर ते घड्याळ बरोबर काम करतं. ते घड्याळ कुठे असतं? मनाने ठरवलेलं असतं. मन ठरवतं म्हणून ते घड्याळ काम करतं, मन ठरवतं म्हणून हे सगळं होत असतं. माझ्या मनाने घेतलाय म्हटल्यानंतर मी ते करणार, मग ते होतं. इतकंच काय, आजार देखील बरे होतात. जर का मी आजारी 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 आपण रडत बसलो तर आपण आजारी निश्चित पडतो. मला होत नाही म्हटलं की मला नाही होणार ते. जर का मी ठरवलं की नाही हे मला जमणार आहे, बघूया, शेंडी तुटोवा पारंबी असं एक म्हण आहे बघा. म्हणजे अभ्यास करताना पूर्वी झोप येऊ नये, अभ्यास करता यावा ह्यासाठी शेंडी अशी त्या पारंबीला म्हणा किंवा खुंटीला दोरीने बांधून ठेवत असत. असं झालं की ताबडतोब खेचली जायची आणि जाग यायची. शेंडी तुटो वा पारंबी तुटो, मी हे करणार आहे, ही म्हण तिथनं आलेली आहे. म्हणजे मनाने जेव्हा निश्चय केला जातो तर तेव्हा या सगळ्या गोष्टी शक्य असतात. एक केस सांगते की एका माणसाला कॅन्सर झाला होता. आणखीन हा कॅन्सर काय म्हणूया बरा होण्यातला नव्हता, इतका सगळीकडे पसरला होता. पण त्याने ठरवलं की नाही, मला कॅन्सर, मी याच्यातनं बरा होणारच. औषध पाणी वगैरे काही त्याला देत नव्हते, तो बरा झाला. मनाची ताकद आहे. आमच्या ओळखीच्यात अशाच तऱ्हेचं एक उदाहरण पाहिलेलं आहे. त्यांना कॅन्सर होता हे सुद्धा पटणार नाही, मी औषध घेणार नाही, मी बरा होणार आहे, मला झालेलंच नाहीये. इतका त्याने निश्चय केला की ते बरे झाले. आणि मन जेव्हा ठरवतं की माझ्याच्याने होत नाही, मी आजारी आहे, देह आजारी पडतो. शरीर आणखीन देह ह्यांच्या, आपलं मन यांच्यात इतकं स्ट्रॉंग कनेक्शन असतं. आणि म्हणून मनकल्पितम कल्पितम राम म्हणून म्हटलेलं आहे की मनाने केलेलं जे असतं तर ते सगळं होतं. प्रत्येक गोष्ट मन करत असतं. हे इथे आपल्याला 179 मध्ये अगदी सांगितलेलं आहे की सगळे भेद, सगळ्या क्रिया, सगळं जे आहे ते मनाने कल्पना केलेलं आहे. वास्तविक ते सत्य नाहीये, काहीही सत्य नाहीये. मग पुढे म्हणतात की असंग चिद्रूपम अमुम विमोह्य देहेंद्रिय प्राण गुणैर्निबध्य अहम ममेति भ्रमयत्यजस्रम मन स्वकृत्येषु फलोपभुक्तिषु. म्हणजे काय की असंग चिद्रूप अमुम, कोण अमुम म्हणजे हा जीव जो आहे तो, म्हणजे जीव म्हणजे वास्तविक काय आहे, चैतन्य तिथे कुठे कुठून येतं? जीवाला जे चैतन्य येतं तर ते त्याच्यातल्या चिदाभासामुळे येतं. ब्रह्म व्यापून आहे सगळीकडे, आत्मतत्व सगळीकडे व्यापून आहे, पण चैतन्य जे ऍडिशनल येतं तर ते चिदाभासामुळे येतं. आणखीन महाचिदाभास शेवटी काय, बिंब आणि प्रतिबिंब यांच्यात काय भेद आहे? इथे प्रतिबिंब म्हणजे आरशात पडणारं प्रतिबिंब नाही, जिथे डावी बाजू उजवीकडे, उजवी बाजू डावीकडे अशी असते, तसं नाहीये. हे प्रतिबिंब म्हणजे प्रकाश, अंतःकरणात ज्ञान प्रकाश फाकलेला आहे, उजळून गेलेलं आहे. शेजारी दिवा ठेवल्यानंतर आपण अनेक वेळा हे पाहिलेलं आहे, चिदाभास म्हणजे काय. तर हा चिदाभास जो आहे तर हा वास्तविक बिंबासारखाच आहे.
ब्रह्मासारखाच आहे. ब्रह्म कसं आहे? असंग, पूर्णपणे असंग, म्हणजे ज्याला कसलाही संग नाही. संग म्हणजे आपल्याला माहिती आहे की संग म्हणजे दोन लागतात तिथे. मला कोणाचा संघ आहे? विचारांचा संघ आहे, हा देखील आपल्याला विचार करायला लागतो. पण आत्ता संघाचा विचार, दुसरं काहीही नाहीये तिथे, काहीही नाहीये. आणखीन असा हा संघ एकमेव आहे, तो चिद्रूप आहे, चैतन्य आहे, ज्ञान आहे, असा तो आहे. असा असून देखील त्याला बंधन टाकलं जे नाहीये, त्या निर्माण करून मनाने त्याला बंधन टाकलं. आधी मन निर्माण झालं, आणखीन त्यांनी ह्या चिद्रूप तत्वाला बंधन टाकलं. वास्तविक बंध चिद्रूप तत्वाला नाहीये. त्याचं एक्सप्लेनेशन पुढल्या श्लोकात देता येते. आणि बंधनाचं स्वरूप काय आहे? अहम ममाती, मी आणि माझं. अहम ममेती जे म्हटलंय की त्यांनी भ्रमयते जसरम, पूर्णपणे ते अखंड मन त्याला भ्रमवताय, म्हणजे फिरवताय, ह्या योनीतून त्या योनीत, इकडून तिकडे, हे करतो ते करतो, सारखं त्याला ते फिरवताय. वास्तविक चेतन काहीही करत नाही, असंग आहे, अक्रिय आहे, अक्रीड आहे, काही करत नाही. त्याला नाही हात, नाही पाय, नाही मन, नाही बुद्धी, ते काहीच करत नाही. पण तरी देखील ते मी म्हणजे हे शरीर, मी म्हणजे हे प्राण, मी म्हणजे बुद्धी, अशा पद्धतीने मन त्याला अडकवत आणि त्याला ह्या चक्रात, सगळ्या जन्म मरणांच्या रहाट गाडग्यात, अखंड फिरणारं जे रहाट गाडग आहे त्याच्यात अडकवत. पण ह्याला कारण काय? त्याला असं का वाटतं? जो असंग आहे चिदाभास, ब्रह्माचाच प्रकाश आहे ना तो. मग जो असंग आहे त्याला हे माझं, आणखीन हे मी, हा देह म्हणजे मी, आणि हे सगळं माझं, असं का वाटायला लागलं? याला कारण आहे अध्यास दोषात पुरुषस्य संस्कृती, अध्यास बंधस्तु मुनैव कल्पिता, रजस तमो दोषवतो अविवेकिनो जन्मादि दुःखस्य निदानमेत. म्हणजे हा जो पुरुष आहे, पुरुष म्हणजे देहात जो आहे, हा जो जीव आपण म्हणतो, तर तो कसा आहे? त्याने अध्यासाचा त्याच्या अंगात दोष आला. म्हणजे काय झालं? तिथे रजोगुण, तमोगुण हे पण आले. म्हणजे काय झालं? तो आत्मानात्म विवेक करत नाही, त्यामुळे हे सगळं झालं. आणि ह्या अध्यासाच्या मुळे हे माझं, आणखीन हे मी, असं त्याला वाटायला लागलं. म्हणजे एक्झॅक्टली काय झालं? याला म्हणतात अन्योन्याध्यास. अन्य अन्य अध्यास म्हणजे एकाचा दुसऱ्यावरती, दुसऱ्याचा पहिल्यावर, असा अध्यास. म्हणजे काय होतं? मुळात काय आहे की हा चिदाभास हा चैतन्याचं प्रतिबिंब आहे, चेतन आहे, असंग आहे. पण मन निर्माण झालं. मनाला त्यांनी काय ठरवलं की हा देह म्हणजे मी. ठीक आहे. म्हणजे मनाच्या गुणांचा अध्यास जो झाला, भ्रम जो झाला, तर तो त्या चिदाभासावरती, त्या जीवावरती, त्या आत्मतत्वावरती म्हणूयात सध्या, त्याच्यावरती झाला. आत्मतत्व जे अखंड आहे, सद्रूप आहे, ते नाही असं कधीही नाही. तर त्याचा हा असणेपणा, ते चिद्रूप आहे, अखंड ज्ञानरूप आहे, आनंद रूप आहे. त्याच्या ह्या गुणांचा म्हणजे ब्रह्मतत्वाचा, म्हणजे आत्मतत्वाचा अध्यास ह्या खोट्या मनावरती, म्हणजे मायेवरती, म्हणजे जीवावरती झाला. आणखी तो म्हणायला लागला की मी आहे, आणि मग मला जायचं नाहीये, कारण मी सद्रूप आहे हे त्याला कळत नाही. पण मला देहाने राहायचं आहे असं ठरवून तो प्रयत्न करायला लागला. जास्त आयुष्य कसं वाढेल, मग काय काय करता येईल, अशा पद्धतीने प्रयत्न करायला लागला.
म्हणजे एकाचे गुण दुसऱ्यावरती, दुसऱ्याचे गुण पहिल्यावरती, जी असत अशी मायेचे सगळे गुण आहेत ते ब्रह्मावरती गेले आणि ब्रह्म नाहीच असं वाटायला लागलं. आणि ब्रह्माचा सद्रूपतेचा जो गुण आहे तर तो ह्या शरीरावरती आला, मनावरती आला. आणखीन मन मी कायम असणार आहे, म्हणजे मी असायलाच पाहिजे, अशा पद्धतीने विचार करायला लागला. हे परस्परांवरती परस्परांच्या गुणांचा आरोप झालेला आहे. त्याला उदाहरण दिलं जातं ते लोखंडाच्या गोळ्याचं म्हणूया. लोखंडाचा गोळा आहे आणि त्याला अग्नीत टाकला, इतका तापला की तो लाल भडक झाला. मग आपण म्हणायला लागलो की हा अग्नी आहे. आणखीन म्हणजे लोखंडाच्या गोळ्यावरती अग्नीचा आरोप झाला. अग्नी आहे का? अग्नीच्यामुळे तो तापलेला आहे, अग्नीसारखा झालेला आहे, पण तो अग्नी नाहीये. त्याच्यात अग्नीचे गुणधर्म आल्यासारखे झालेले. आणखीन अग्नी गोल आहे असं लोखंडाच्या गोळ्याचे आपण अग्नीवरती टाकायला लागलो. हा परस्परांचा अध्यास झाला. याचे गुणधर्म त्याच्यावरती, त्याचे याच्यावरती. हा जो अध्यास आहे याला अन्योन्य अध्यास म्हणतात. आणि ह्या अध्यास दोषामुळे आपली संस्कृती म्हणजे सरत जाणं, म्हणजे या जन्मातून त्या जन्मात, इथे देखील जन्मल्यानंतर मृत्यूपर्यंतचा प्रवास, हे सतत जे वाहत जाणं आहे, सतत जे पुढे पुढे जात राहणं आहे, हा बंध हा अध्यासाच्या मुळे झालेला आहे. आणखीन त्या मनानेच कल्पना केलेली आहे. ही सगळी जी कल्पना आहे ही मनाने कल्पना केलेली आहे. ज्या वेळे रजोगुण तमोगुण हे जेव्हा प्रबळ होतात तेव्हा तो आत्मानात्म विवेक करू शकत नाही. सत्वगुण जर का प्रबळ झाला, आणखीन त्याच्यामुळे जर का मोक्षेच्छा पण झाली, तर तो आत्मानात्म विवेक करू शकतो. नाहीतर आत्मानात्म विवेक होणार नाही. केवळ रज आणखीन तम जर का असतील तर तिथे आत्मानात्म विवेकाचा संबंध नाही काहीही. ते केवळ विषयांच्या मागे धावणार, केवळ आळस आणखीन प्रमाद ह्यांच्यातच रमणार, दुसरं काही ते करणार नाही. सत्वगुण जेव्हा असतो तर त्यावेळी तो सत्वगुण शुद्ध जर का झाला तर तो परमार्थाकडे वळू शकतो. आणखीन मग तो हा विचार सगळा करू शकतो. कुठला विचार? आत्मानात्म विवेक करू शकतो. म्हणजे मग जड काय, चेतन काय, शरीरातलं माझ्या जड कुठलं, चैतन्य कुठे आहे, हे सगळे विचार तो करू शकतो. पण अध्यास आहे, रजो गुण तमो गुण हे सगळे आहेत, तर याच्यामुळे या गोष्टी घडत. हे कल्पना केलेली आहे, मनानेच केलेलं आहे. सगळं जे करणार आहे ते मन आहे. वास्तविक शरीर काहीही करत नाही. आतमध्ये मन आहे, प्राण आहेत, म्हणून हे जड शरीर हलताय, म्हणून हे करताय. वास्तविक त्याला काहीही करायची ही नाहीये. पण तरीही ते करताय असं आपल्याला वाटतं. ह्याला कारण मन आहे, सगळ्याला कारण मन आहे. हा जो अध्यास आहे, अन्योन्याध्यास ज्याला म्हणतात, एकाचा दुसऱ्यावरती, दुसऱ्याचा पहिल्यावरती, त्याला कारण हे मनच आहे. आणखीन हे मन ह्या पद्धतीने आपल्याला भ्रमात पाडतं, मोहात पाडतं. रजोगुण तमोगुण यांच्यामुळे आपल्याला ते मोहात पाडत असतं. मोह म्हणजे अनादि अयम मोह म्हणून ब्रह्मसूत्राच्या भाष्यात आचार्य म्हणतात. कुठला? अस्मत् युष्मत प्रत्यय, म्हणजे हे मी, तू, हे जे सगळे आहेत हे या मोहामुळे निर्माण झालेले आहेत. आणि मोह म्हणजे आवरण दोष, स्वरूप झाकलं गेलं म्हणून हा मोह निर्माण झाला. आणि हा मोह निर्माण झाल्यामुळे हे मन काम करायला लागलं. मन काम करायला लागलं. ऍक्च्युली मुळात एकोहम हा संकल्पच अहंकाराचा म्हणूया, मनाचा, अंतःकरणाचा आहे. ते निर्माण झाल्याबरोबर त्यांनी झाकलं. आपण त्याला उदाहरण पाहिलं होतं, सूर्या आणखीन ढग, तसं झाकलं. आणखीन हा मोह वाढत चालला. कैसा नेणो मोह वाढीन नेला, त्याने बहुतेक काळ व्यर्थ गेला.
गीतेतला आहे हा, मला वाटतं ज्ञानेश्वरीतला. हा जो मोह वाढला, तर त्याच्यामुळे हे होतं. आणखीन हा मोहामुळे हा अध्यास होतो. याच्यामुळे मन बलवान होतं, रज आणखीन तम या दोषांच्यामुळे. आणि मन जितकं बलवान होतं तितकं आपल्याला ते जास्त गुंतवतं. रज आणि तम ह्या दोषांच्यामुळे आपण नाही काही करू शकत. त्याच्यासाठी ते दोष पहिले आपल्याला कमी करायला लागतात. रजोगुणाचे तमोगुणाचे आहार जे आहेत ते बंद करायला लागतात. फीड कशामुळे होतं? आहारामुळे. आपण पाहिलं होतं एकदा की मन कसलं बनलेलं आहे. अन्नमयम ही सौम्य मन, आपोमय प्राण, तेजोमयी वाक वगैरे वगैरे. हे सगळं कोण कसं काय बनतं? बुद्धी आणखीन वाणी दोन्ही तेजाची बनलेली आहे. हे कोण कशाने कशात न बनता हे त्याच्या गुणधर्मांवर ऋषीने सगळं बसवून दिलेलं आहे. आणखीन जर का अन्नमय मन असलं तर मग अन्नावरती आपल्याला नजर ठेवायला हवी ना. मन रजोगुणी आणि तमोगुणी होऊ नये यासाठी त्या अन्नावरती आपल्याला काळजी घ्यायला हवी. अन्न सत्वगुणी हवं. सत्वगुणी म्हणजे बेचव नाही, रसदार, ताज, ते सत्वगुणी आहे अन्न. आणखीन शिळ, वास यायला लागलेलं, फ्रीज मध्ये दिवसेंदिवस ठेवलेलं, हे तमोगुणाचं आहे. रजोगुणाचं चमचमीत, तिखट, आंबट, हे सगळे जे आहेत हे रजोगुणाचे आहेत. बरं, हा आहार झाला. बाकी आहार आहेत ना, सगळ्या इंद्रियांना आहार आहेत. केवळ रसनेला आहार नसतात, डोळ्यांचे आहार असतात. जे आपण बघतो ते देखील आपल्यावरती परिणाम करत असत. एखादं दृश्य आपण पाहिलं ते इतकं कुठेतरी अंतःकरणाला भिडतं की तो विचार डोक्यातनं जात नाही. आपण काहीतरी वाचतो आणि मग तो आपल्याला त्रास द्यायला लागतो किंवा परत परत आपण आठवायला लागतो तो. हे आहार आहे. मनाला जो विषय द्यावा तसं मन होतं. जसं आळ्यामध्ये आपण पाणी घातलं की ते पाणी आळ्याच्या आकाराचं होतं किंवा ज्या भांड्यात घेऊ त्या भांड्याच्या आकाराचं होतं. तसं मन ज्या विषयाला पकडेल त्या विषयाच्या आकाराचं ते होऊन जातं. आणि ते संस्कार ह्या मनावरती उमटतात. तसे आपण हे करतो ना, तसे संस्कार ते मनावरती उमटतात. आणि जितकं आपण जास्त बघू, जितकं जास्त आपण त्याचा विचार करू, तितके ते संस्कार दृढ होत जातात. आणि नंतर भोगानेच जाणाऱ्या वासनेत त्या संस्कारांचं रूपांतर. म्हणून काय बघावं? टीव्ही. टीव्हीवरती यायलाच लागतं. कुठेतरी मी एक संशोधनाचा हा वाचला होता की लहान मूल 4-5 वर्षांचं होईपर्यंत घरातले लोक जर का टीव्हीला ऍडिक्ट असतील तर त्यांनी काही हजार खून, काही हजार बलात्कार, मारामाऱ्या हे सगळं बघितलेलं असतं. काय संस्कार होणार? काय आपण फीड करतोय? आणि मग ते मूल तमोगुणी जर का झालं तर आपण म्हणतो की त्याचा दोष आहे. दोष कोणाचा असतो? जे त्याला ह्या अशा गोष्टी दाखवतात त्यांचा. म्हणून आपण आहार काय घेतोय इंद्रियांचा. माझ्या श्री गुरूंनी आशीर्वाद देऊन ठेवलाय. कल्पना आहे मला वाटतं तुम्हाला की जे कोणी टीव्हीवरच्या कौटुंबिक सिरियल बघतील त्यांना ह्या जन्मात नाही कित्येक जन्म मोक्ष मिळणार नाही. कारण त्या सिरियल मध्ये रजोगुण, तमोगुण, कट, कारस्थानं, खून, मारामाऱ्या, व्यभिचार याच्याशिवाय काय आहे? अक्षरशः जाता येता जर का ते दिसतं ना, त्या आवाज ऐकून सुद्धा नको वाटतं. बॅकग्राऊंड म्युझिक सो कॉल्ड, ते जे ढॅन वगैरे जे एक एक आवाज येतात ते आवाज सुद्धा नको वाटतात. इतकं ते सगळं तमोगुणी प्रकार आहे, रजोगुणी प्रकार आहे, भयंकर आहे. आणि असं जर का आपण ह्या अंतःकरणावरती संस्कार उमटवत राहिलो तर काय होणार आहे सांगा मला. मन कधीतरी त्या भगवंताला जो स्वच्छ आहे,
त्याला धरू शकेल का? ईश्वर तत्व शुद्ध सत्वगुणी आहे, त्याच्यात मिसळू शकेल का? अशक्य आहे, अशक्य आहे. रजतमाचे थरच्या थर त्या अंतःकरणावरती बसलेले असताना हे होणे नाही. म्हणून सत्वगुण अत्यंत महत्वाचा आहे. मनात हे विचारच येऊ नये यासाठी नामस्मरण महत्वाचं आहे, अनुसंधान महत्वाचं आहे. ह्या अनुसंधानामुळे, ह्या नामस्मरणामुळे हे घडतं, बरोबर घडतं. बाकी विचारांना थारा राहत नाही. हे संस्कार हळूहळू क्षीण व्हायला लागतात, होतात ते क्षीण. एक मला वाटतं तुकाराम महाराजांचा अभंग, की झाली होती काया बहुमलिन देवराया, तुझ्या उजळली नामे चित्त प्रक्षाळिले प्रेमे. पुढे काहीतरी प्रारब्धाचा केला झाडा वगैरे आहे. आणखीन तुका म्हणे देह पायी ठेवली झालं उतराई, असे शेवटची आहे. म्हणजे ईश्वराच्या पायाशी देह ठेवून मी उतराई झालो, त्यांनी मला जे दिलेलं आहे त्याच्यातनं. देह, चारी देह इथे, स्थूल सूक्ष्म सगळं. केवळ शरीर लोटांगण घातलं काही उपयोग नाहीये. मनाचं तिथे अमन झालं पाहिजे, मन वाहिलं पाहिजे. मन हे मोगरा अर्पुनी ईश्वरा, व्यर्थ संसारा येणे नाही. मन हे शेवंती अर्पुनी रघुपती, संस्कृती तिथे म्हटलंय. म्हणजे त्या भगवंताला हे मन अर्पण करायचंय, ह्या पद्धतीने जायचंय. हे संस्कार जे आहेत हे मनावरती जे होत आहेत, मगाशी म्हटलं की काया मलिन झाली. कुठची काया? आपण रोज आंघोळ करतो चांगली, काया उजळते चांगली, स्वच्छ होते. ती काया नाहीये. जी मलिन काया, जी उजळली, नामाने उजळली. आता नामाने शरीर उजळणार नाहीये, नामाने अंतःकरण उजळणार आहे, सूक्ष्म देह उजळणार आहे म्हणजे स्वच्छ होणार आहे. चित्त प्रक्षाळिले प्रेमे, त्या भगवंतावरच्या प्रेमाच्यामुळे माझं चित्त पूर्ण शुद्ध करून टाकले. चित्ताने दुसरे काही विषय पकडणं, रजतम विषय पकडणं सोडून दिलं. सुंदर आहे फार हा अभंग, की नामाने काय होतंय आपल्याला कळतं. नामाने हा जो विषय आहे की तुझ्या उजळली नामे, संपूर्ण काया लखलखित, बाह्य अंग लखलखित वगैरे पण वर्णन एक आहेत, ते जाऊन द्या. पण आपलं मन शुद्ध होतं, त्याच्यात अशुद्ध विचार यायला वाव राहत नाही. आणखीन आला तरी त्याला ताबडतोब बाहेर घालवलं जातं, शह दिला जातो. बुद्धिबळात शह देतात ना, तसा शह देऊन त्याला तिथल्या तिथे बाहेर काढलं जातं. चित्त शुद्ध होत, आणि चित्त शुद्ध झाल्याशिवाय आलेलं आहे पुढल्याच श्लोकात हे आलेलं आहे की विशुद्ध चित्ते म्हणून. चित्त शुद्ध झाल्यानंतरच ते शुद्ध तत्वात मिसळू शकतं, चित्ताचा चैतन्यात लय होऊ शकतो. त्याच्यासाठी चित्त प्रक्षाळिले प्रेमे, त्या भगवंताच्या प्रेमाने जेव्हा आपण भारले जातो म्हणूया, जेव्हा त्या प्रेम उचमळून यायला लागतं, त्यावेळे ते चित्त अतिशय शुद्ध होतं. भगवंताचं प्रेम, हा विषयांचं प्रेम नव्हे, भगवंत हा विषय करायचा आहे. आणि सगळ्या विषयांचा ओघ जो आहे आपल्या विषयाच्या बद्दलच्या प्रेमाचा, तो भगवंताकडे वळवायचा आहे. ही साधन आहे. नाम, आणखीन त्या नामाच्या बद्दलचं प्रेम, त्याच्यातूनच ज्ञान येतं. त्याला भक्ती म्हणतात आणि त्याच्यातून ज्ञान येतं. भागवतात सांगितलेलं आहे की भक्तीच्या पोटी जन्मले ज्ञान, भक्तीने ज्ञानासी दिले महिमान. भागवताची सुरुवात आठवते का, की एक तरुण स्त्री नदीच्या काठी रडत बसली होती. तिच्या मांडीवरती दोन म्हातारे पुरुष झोपलेले होते, डोकं ठेवून झोपले होते, आणि ती रडत होती. आणखी नारद मुनीने विचारलं की बाई तू कोण, ही कोण आहेत दोघे पुरुष? तिने सांगितलं की मी भक्ती आहे, माझं नाव भक्ती, आणि हे विवेक आणखीन वैराग्य हे माझे पुत्र आहेत. आणखीन ते
क्षीण झालेले आहेत, कलियुगात म्हातारे झालेले आहेत, त्यांना काय करावं ते कळत नाहीये, त्यांना परत रिवाईव्ह करायला. भक्तीच्या पोटी जन्मले ज्ञान. आणि मग भागवत कथेच्या यांनी भगवंताच्या प्रेमाच्या साह्याने त्याचा जेव्हा प्रसार झाला, तेव्हा ज्ञान आणखीन विवेक हे दोन्ही पुन्हा तरुण झाले. नारद मुनींनी ते कार्य केलं. म्हणजे भक्तीच्या मुळे विवेक जागृत होतो, त्याच्यामुळे ज्ञान प्रकट होतं. ज्ञान आहेच, मी चिद्रूपच आहे, ते प्रकट होतं. आपल्याला कळतं म्हणजे काय होतं, आतमध्ये आहेच. आतमध्ये जे आहे ते फक्त जाणीवेच्या लेव्हलला आहे, आतमध्ये मुळात आहेच. नाहीतर मग मला हे स्फुरलं आणखीन म्हणून मी हे केलं असे संशोधक कसे काय म्हणतील. हा विचार माझा नाहीये, हे मला स्फुरलाय असं कवी कसं म्हणतील. आतमध्ये होतं ते बाहेर आलंय. जेव्हा शुद्ध चित्ताचा काय म्हणूया, त्यावेळेस ते चित्त शुद्ध झालेलं असतं, एका विशिष्ट लेव्हलला गेलेलं असतं, त्यावेळी आतलं ज्ञान प्रकट होतं. नाहीतर सोयराबाईंच्या सारखी अशिक्षित, त्या काळातलं काय म्हणूया अछूत, अशा समाजात वाढलेली जन्मलेली स्त्री इतका सुंदर विचार कसा काय सांगू शकेल. आपल्याला माहिती आहे अवघा रंग एक झाला, त्यांनी जे लिहिलेलं आहे कसं काय सांगू शकेल, कुठून आलं हे ज्ञान. भक्तीच्या पोटी जन्मले ज्ञान जे आतमध्ये मुळात आहे ते प्रकट झालं. याचा अर्थ असा नाही की शास्त्राभ्यास करू नये, कारण आपली तेवढी पराकोटीची भक्ती नाहीये. हे पराकोटीच्या भक्तीवरती शक्य आहे. संतांनी जे केलं ते त्यामुळे झालेलं आहे, अशा संतांनी. बाकी सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे. तुकाराम महाराज म्हणाल तर त्यांनी 100च्या वरती एकनाथी भागवताची पारायण केली असा उल्लेख आहे. एकनाथी भागवत हे पूर्णपणे ज्ञानपर आहे. ते ज्ञान आणखीन भक्ती ह्याच्यामुळे त्यांचे अभंग म्हणजे वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी वहावा भार माथा असा झालेला आहे. म्हणून आपल्याला हे नुसतं ह्या शास्त्रात काय आहे बघायचं नाही, ऍप्लिकेशन पण बघायचं असतं. रज आणखीन तम दोषांनी काय होतं आणि सत्वगुण कसा वाढवता येतो ह्याचा विचार अतिशय महत्वाचा येतो. म्हणून गीतेमध्ये जवळजवळ 2 नाहीतरी 1.5 तरी अध्याय याच्यावरती घातलेले आहे. एक त्रिगुणांचाच आहे, आणखीन 18व्या अध्यायात परत त्रिगुणांचं खूप वर्णन आलेलं आहे. हे 3 गुणांचा जो विचार आहे, तर हा आपल्या साधनेच्या दृष्टीने, आपल्याला प्रगतीच्या दृष्टीने खूप महत्वाचा असतो. म्हणून अतः प्राहुः मनो अविद्यां पंडितास तत्वदर्शिनः येनैव भ्राम्यते विश्वम वायुनैवाभ्रमंडलम. मनच हे सगळ्या बंधाला कारण आहे. अविद्या वगैरे जे सगळं आहे ते तरी काय आहे, मनच आहे, दुसरं काय आहे. मनाचा आणखीन अविद्येच्यामुळे मन निर्माण होतं, आणखीन ती बंधन निर्माण करते, ती मनानेच निर्माण करते, मनाच्यामुळेच करते. म्हणून मनाचं जे स्वरूप जाणतात, अतः प्राहुः मन अविद्या, जे तत्वदर्शी पंडित आहेत, पंडिताः तत्वदर्शिनः, असे जे पंडित आहेत तर ते मनोमय कोशाला अविद्या असं म्हणतात. मनाला मनोमय कोश म्हणजे मन आणि ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रिय सगळं बाहेरचं आणतं, मन त्याला सत्य ठरवतं. ज्ञानेंद्रियांनी आणलंच नाही काही मटेरियल तर मनाला काही संकल्प करायला वगैरे काही स्कोपच राहत. म्हणून कोश म्हटला इथे की मन जे आहे तर तेच अविद्या बनलेलं आहे पूर्णपणे. आणि ह्याच्यामुळे जयाचे निसंगे जीव दशा वस्तू, मनाच्या मुळे जी वस्तू परब्रह्म आहे त्याला जीवदशा आलेली आहे. या मनाचे निसंगती जन्म घेतली पुनरावृत्ती, माया माईक असून भ्रांतीवर पडा झालो होतो. समर्थ म्हणतात, मला वाटतं आत्माराम मध्ये शिष्याचा अनुभव.
की शिष्य सांगतो की ह्या मनाच्या मुळे मी जन्म घेतले पुनरावृत्ती, अनेक जन्म जन्म घेत गेलो मी. माया ही खरी नाहीये इतकं असून देखील त्याच्या भ्रमात पडलो होतो, आणखीन दीन दुबळा होऊन गेलो होतो. शिष्य गुरूंना सांगतो की पण तुम्ही मला त्याच्यातनं सोडवलं. हे सांगताना त्यांनी हा उल्लेख केलेला आहे की मनाच्या संगतीच्यामुळे, म्हणजे मनाला मी सोडलं होतं, स्वैर सोडलं होतं, आणि त्याच्यामुळे त्याच्या संगतीने मी ह्या मायेच्या प्रवाहात वाहत जात होतो. तेच इथे म्हटलंय की ह्या अविद्या जी आहे, तर त्याच्यामुळे वायू ज्याप्रमाणे ढगांना इकडून तिकडे फिरवतो, त्याप्रमाणे मनच जगाला फिरवत आहे. सगळं जग जे आहे ते मन फिरवत आहे. माझं जग मन फिरवत आहे की नाही, बाकीच्या जगाशी मला काही हे नाहीये, देणं घेणं काही नाहीये. पण माझं जग देखील मनच फिरवत आहे. मीच ठरवते की ही व्यक्ती चांगली आहे, मीच ठरवते ती व्यक्ती वाईट आहे, मीच ठरवते इकडे जायचंय तिकडे नाही जायचं. सगळं मीच हे ठरवत असते. मी म्हणजे कोण? हे मनच सगळं नेतं ना बुद्धीच्या पर्यंत. आणि मनाने मटेरियल नेलं नाही तर बुद्धी काय निर्णय घेणार? बरं, बुद्धीवरती देखील तेच संस्कार आहेत, अंतःकरणावरती हे ठसे उमटलेले आहेत. त्यामुळे बुद्धी वासनानुसारिणी म्हणून म्हटलेलं आहे. वासनेला अनुसरते. वासना निर्माण कोण करतं? मन निर्माण करताय. हा जो त्यांचा संबंध आहे हा लक्षात घेतला तर मनाचं किती महत्व आहे हे आपल्याला कळतं. म्हणून मनालाच अविद्या असं म्हणतात. आणखीन त्या मनाच्या मुळे सगळं विश्वात देवांपासनं अगदी ब्रह्मलोकापासनं ते तृण काय, आणखीन त्याच्याहून छोटे जीव जंतूंपर्यंत सगळं जे विश्व आहे ते ह्या मनाच्या मुळे फिरत आहे. कसं? जसे ढग त्या वाऱ्याने नेले जातात आणि आणले जातात. आता आपल्याला दिसतात आकाशात किती धावत असतात ढग. आमच्या इथे आज तर पूर्णपणे ढगांनी व्यापलेलं आहे आकाश. मग हे कशामुळे होतं? त्याला काहीतरी फोर्स लागतो, कोणीतरी ढकलायला लागतं तर ते जाणार आहे. तसं मन हे काम करत आहे. मन आपल्याला ह्या योनीतून त्या योनीत हे सगळीकडे फिरवणारं मन आहे. कारण जन्म पुनरावृत्ती आपल्याला का घ्यायला लागते? मनाच्या वासनांच्यामुळे, संस्कारांच्यामुळे आपल्याला हे करायला लागतं. त्यामुळे हे सगळं होत आहे. म्हणून मनाचं जे महत्व आहे ते अत्यंत मोठं आहे. तर मनशोधनम कार्यम प्रयत्नेन मुमुक्षुणा विशुद्धे सती चैतस्मिन मुक्ती कर फला येते. 183व्या श्लोकात म्हटलेलं आहे की यासाठी जो मुमुक्षु आहे, बाकीच्यांशी आपल्याला देणं घेणं नाहीये. कोण कसं वागतं, कोण काय बघतं, कोण काय खातं, याच्याशी आपला संबंध नाहीये. त्याच्यात आपला वेळ वाया घालवू नये. जो मुमुक्षु आहे त्यांनी इतरांकडे बघूच नाहीये, तुलना करूच नाहीये. जिथे तुलना येते तिथे भेद येतो, द्वैत येतं, ते आपल्या मनावरती संस्कार उमटत जातात. त्यामुळे हे अजिबात करू नये. मन शुद्ध करण्यासाठी आपल्याला माहिती आहे एकच उपाय, म्हणजे निष्काम कर्म, निष्काम उपासना. आणि हे निष्काम कधी होतं? जेव्हा वैराग्य आपण जपायला लागतो तेव्हा. जपायची गोष्ट आहे ती वैराग्य. म्हणजे मन आपल्याला विषयांकडे घेऊन जात असतं, खेचत जात असतं, पण आपण नाही जायचं हा आपल्याला निश्चय करायला लागतो. हे आपण ठरवायला लागतं. प्रदर्शन आत्ता रत्नागिरीत 2-3 होऊन गेली चांगली चांगली. मन म्हणत होतं की चल की जरा, खूप गोष्टी असतात छान छान आपल्याला आणता येतील. विवेक आला मदतीला की घरात काय कमी आहे का? तिथे जाऊन काय मिळणार आहे? कशासाठी हवाय? फुकटचा उन्हात उकाड्यात जायचं तिथे, गर्दीत त्या गोंधळात वेळ वाया घालवायचा, जो वेळ मला बाकी कशासाठी तरी वापरता येईल. म्हणजे वेळ घालवायचा का वापरायचा हा प्रश्न असतो ना. मलाच बरं वापरणं देखील, मी जर का कथा कादंबऱ्या वाचनात तो वापरायला लागले, काय उपयोग आहे? कशात वापरायचा हे पण आपल्याला ठरवायला लागतं. आणखीन ते कधी ठरतं?
जेव्हा सत्वगुण वर येतो तेव्हा रजोगुण वर आला तर मी तेच करणार आहे. ताबडतोब मी हिंडायला गेले असते, कथा कादंबऱ्या वाचत बसले असते. तसं न करता जर का आपल्याला त्या सत्वगुणी मनाला मन सत्वगुणी जर का केलं तर आपल्याला ह्या देहातच ह्या जन्मातच मुक्ती मिळू शकते, आनंद रूपता येऊ शकते. म्हणून मनाचं शोधन म्हणजे स्वच्छ करणं. मन स्वच्छ करायचंय ते प्रयत्नांनी करावं, अत्यंत प्रयत्न करावे. त्याच्यासाठी प्रयत्न कुठे आपण करतो? एखादी गोष्ट मिळवण्यात. आज काय अमुक खावंसं वाटतंय, मग त्याच्यासाठी कितीही ते कॉम्प्लिकेटेड पदार्थ असला तरी बाजारात जाईन, ते घेऊन येईन, इन्ग्रेडियंट्स त्याप्रमाणे करीन आणि तो पदार्थ बनवीन. आणि नुसतं मग मी नाही खाणार, 4 लोकांना बोलवीन, बघा मी किती छान बनवलंय. म्हणजे ह्या पद्धतीने हे जे आयुष्य चालतं ते मनाच्या शुद्धीकरणाला उपयोगी नाही होत. तिथे सत्वगुण पाहिजे, वेळेचा वापर व्यवस्थित झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रयत्न करायला लागतो. विवेक वैराग्य अशी ही घे म्हणून कोणी देत नाही, ती कमवायला लागतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रयत्नाने कमवायला लागतात आणि त्याच्यासाठी आपल्याला मोक्षाची इच्छा असली पाहिजे. मुमुक्षुणा जे म्हटलेलं आहे, मोक्षाची इच्छाच नसली, मला आनंदरूप व्हायचं आहे, मला देवाला जाणायचं आहे, ही इच्छाच नसली तर ह्या गोष्टी आपण करणार नाही. जसं मगाशी म्हटलं की त्या प्रदर्शनं जी होती लागलेली, तर त्याच्यात जायची जर का इच्छाच मला झाली नाही, कुठेतरी पाठी दिसली आहे हे कळलं तर सोडून दिलं, ठीक आहे असं उदासीन त्याच्याबद्दल. तसं जर का झालं तर मला काहीतरी इथे करता येतं. आणखीन मनाचं स्वच्छता तिथे शक्य असते. रजोगुण तमोगुण हे दबल्या स्थितीत जातात आणि म्हणून निष्काम कर्म, निष्काम उपासना, देव जो आहे तर त्याच्याशी वाण्यासारखा व्यवहार नाही करायचा. मी तुला एवढं नाम तुझं घेईन, मला अमुक अमुक होऊन दे माझ्या जीवनात, करेल देव. पण त्याच्यानंतर तेवढाच संबंध आपला, त्याच्या पलीकडे संबंध राहत नाही. एक श्रीधर स्वामींच्या ह्याच्यातली एक कथा आहे, मला वाटतं एखाद वेळ मी आधी सांगितली पण असेल, की आपलं कसं असतं ते ते पिण्याच्या पाण्याचं तलाव आहे, तर तिथे काठावरती श्रीधर स्वामी समर्थांचे वस्त्र धुवत होते. त्यांच्या समाधीच्या तेथे जी पुसायची वगैरे वस्त्र असतात तिथे धुवत होते. तिथनं एक वयस्कर गृहस्थ वैतागून समर्थांना नावं ठेवत चाललेले होते की समर्थ खोटं बोलतात. त्यांनी सांगितलं होतं की 13 कोटी नामस्मरण केलं की रामाचं दर्शन होईल वगैरे, काही खरं नाहीये, सगळं सब झूट. श्रीधर स्वामींना ऐकवे ना की समर्थांना नावं ठेवतात. त्यांनी बोलवलं त्याला की काय बाबा काय झालं, कशामुळे तुम्ही हे म्हणताय? ते म्हणाले मी 13 कोटी नामस्मरण केलं, जास्त सुद्धा झालं, पण तरी अजून मला रामाचं दर्शन झालं नाही. म्हणजे समर्थ खोटं बोलतात की नाही? आपल्याला बोलायला पण बरं नाही वाटत, पण तसं म्हणाले. त्याच्यावर ते श्रीधर स्वामींनी त्यांना सांगितलं की ठीक आहे तुम्ही 13 कोटी केलं, पण आठवा बरं की 10 वर्षांपूर्वी तुमच्या मुलावरती संकट आलं होतं. तेव्हा तुम्ही म्हणालात की देवा हे संकट दूर होऊन दे म्हणून त्याची प्रार्थना केली. देवाने ते संकट दूर केलं. त्याच्यात तुमचा 1 लाख जप गेला. तुमची पत्नी आजारी पडली होती नंतर, ती बरी होऊन दे म्हणून देवाजवळ तुम्ही प्रार्थना केली. ती बरी झाली, त्याच्यात तुमचा 2 लाख जप गेला. तेवढा 3 लाख तुम्ही करा परत, तुम्हाला दर्शन होईल. म्हणजे काय आहे, जेव्हा देवाजवळ आपण काहीतरी मागतो तर तेव्हा आपलं पुण्य असं खर्ची पडतं. हे नाही करू. देवाजवळ काय मागावं?
सद्बुद्धी मागावी, तुझी प्राप्ती व्हावी हे मागावं. त्या प्राप्तीसाठी सद्बुद्धीची आवश्यकता आहे. पण बाकी कसलीही मागणीच करू नये देवाजवळ. तू हवेस. चित्त प्रक्षाळिले प्रेमे जे म्हटलंय ते देवाच्या प्रेमाने चित्त प्रक्षाळायचं, बाकीच्या गोष्टींच्या प्रेमाने नाही. आणि असं जर का केलं तर मग मुक्ती कर फला येते. म्हणजे काय होतं तर मुक्ती आपल्याला हातावरती, इथे बेलफळ म्हणून म्हटलंय म्हणजे अर्थामध्ये, पण कुठे करत तल आमल कवत म्हणून म्हटलंय. दोन फळ का उपमा देतात, बेलफळ काय किंवा आवळा म्हणा, दोन्ही फळ पूर्ण वाटोळी असतात चेंडू सारखी. बाकी कुठलंही फळ घ्या, त्याचा एखादा भाग थोडा चपटा कुठे कुठे काही, आणि तो असा ठेवला हातावरती तर त्याचा कुठला ना कुठला भाग झाकलेला राहतो. आणखीन ह्या दोन फळांच्या बाबतीत चेंडू सारखी असल्यामुळे असा जर हलवला की तो खालचा भाग देखील आपल्याला तत्काळ दिसतो. हातचा मळ नाहीये, हातचा आवळा आहे, तो आमलक आहे. त्या आमलकाचा मळ झाला मराठीमध्ये. पण हातचा जो आहे म्हणजे अशी मुक्ती आपल्या हातात येते. मोक्षाची सोडी बांधी करी म्हणून समर्थ म्हणतात. जीवनमुक्त जो असतो ते जाऊन दे, पण म्हणजे इतका मोक्ष त्यांच्या हातात येतो. कधी असं मन जेव्हा शुद्ध होतं ते. मन एव मनुष्याणाम कारण मोक्ष यो हे अशुद्ध मन जेव्हा असतं, रजतमानी मलिन जेव्हा असतं, अविद्याग्रस्त असतं, त्यावेळे ते बंधाला कारण होतं. आणि तेच मन शुद्ध झालं की मोक्ष तळ हातावरच्या आवळ्याप्रमाणे किंवा बेलफळाप्रमाणे आपल्याला मिळतो. याचा अर्थ पूर्ण आनंद रूपता आपोआप येते. त्याला वेगळं काहीही करायला लागत नाही, कारण आपण तद्रूप आहोत. आपलं स्वरूप येते ज्यावेळी वरचा सगळा आवरण निघून जातात. म्हणजे याचा अर्थ असा नाही की चित्त शुद्ध झाल्याबरोबर मोक्ष मिळाला. तिथे श्रीगुरूंची कृपा आवश्यक आहे, साधना आवश्यक आहे. आपल्याला मन चांगल्यापैकी शुद्ध असलेली माणसं भेटतात, सज्जन असतात अतिशय, पण तरी त्यांना मोक्ष मिळत नाही, कारण तिथे शुद्ध पुण्य कमी पडतं त्यांचं. श्रीगुरूंच्या बद्दल आम्हाला काही गरज नाही, आम्ही कोणाला त्रास देत नाही, आम्ही आमचे आपले बरे असतो, आम्हाला तुमच्या परमार्थाची गरज नाही, शुद्ध पुण्य कमी पडतं. त्याच्यामुळे त्यांना परमार्थाकडे यायची बुद्धी सुरू. आणि हा अभ्यास अजिबात न करता, श्री गुरूंचा कृपा संपादन न करता कोणालाही मोक्ष प्राप्ती नाही. श्री गुरूंची पूर्णपणे तिथे आवश्यकता असते, देहातल्या श्री गुरूंची आवश्यकता असते. म्हणून म्हणजे मगाशी श्रीधर स्वामी म्हटलं, श्रीधर स्वामींना देखील समर्थांनी प्रत्यक्ष येऊन अनुग्रह दिलेला आहे. केवळ समाधीवरती त्यांनी घेतलेला नव्हता, समर्थांनी प्रत्यक्ष अनुग्रह दिलेला आहे. आणि हे होऊ शकतं, तेवढा भाव फक्त पाहिजे. भाव तिथे देव, भाव तितकाच देव, आणि जेवढा वेळ भाव तितकाच वेळ देव. भाव कमी झाला की देव ताबडतोब जातो. समर्थांचे एका याच्यात समासात मला आठवत नाहीयेत ओव्या त्या, पण आपण तोंड वाकडं केलं की देव पण तोंड वाकडं करतो. आपण शिव्या दिल्या देव पण शिव्या देतो. आपण प्रेम केलं देव पण प्रेम करतो. म्हणजे जैशी द्यावी उत्तरे तैसी येती प्रत्युत्तरे, हे देवाच्या बाबतीत अगदी लक्षात ठेवायचं. आणखी म्हणून आपल्या मनाच्याकडनं ते स्वच्छ करून जितके पॉझिटिव्ह विचार या बाबतीत करता येतील तेवढे करायचे. त्याला जे फीड करायचं ते सगळं योग्यच करायचं. मोक्षैक सत्या विषयेषु रागम निर्मूल्य संन्यस्य च सर्व कर्म श्रद्धयाच श्रवणादि निष्ठा रजो स्वभावम धुनोती बुद्धे. म्हणजे जो अधिकारी झालेला आहे
संन्यस्य च सर्व कर्म, म्हणजे कर्म फलाशा कर्म सगळी कर्म टाकणं शक्य नाहीये. नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य अकर्मकृत. एक क्षणभर देखील कर्म न करता माणूस राहू शकत नाही. श्वासाचं तरी कर्म चालू असतं, पचनाचं चालू असतं, इन्व्हॉलंटरी सगळी कर्म चालू असतात. देवाने ती आपल्या हातात ठेवल्यात, आपल्याला दिले नाही, स्वतःच्या हातात ठेवलेली आहेत. नाहीतर प्रॉब्लेम झाला असता आपल्या हातात दिली असती तर. म्हणून जो अधिकारी आहे, आणखीन त्याच्यामुळे त्यांनी सकाम कर्मांचा त्याग केला. कर्माचा त्याग शक्य नाही. भगवंत सांगतात ना की मला काही जगात मिळवायचं राहिलेलं नाहीये, पण तरी देखील कर्मासक्त म्हणजे आसक्त लोक ज्या पद्धतीने कर्म करतात तसा मी कर्म करताना दिसतो. प्रत्यक्षात आसक्ती नाहीये, पण तरी शरीर आपल्या कामाला ठेवायचं. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. देह काय करतोय आपण साक्षीत्वाने बघायचं. देह अमुक करतोय, करून दे. मन कुठे जात आहे, जाऊन दे. त्यांचं साक्षीत्व करायचंय. सगळ्या सकाम कर्मांचा त्याग करायचा. आणखीन जी शास्त्रविहित कर्म असतात ती निष्काम भावनेने पूर्ण करायचे. श्रवण पाहिजे. श्रवण म्हणजे अगदी वेदांताच्या तात्पर्याचा निश्चय होईपर्यंत केलेलं जे आहे ते आहे. आणि तात्पर्याचा निश्चय म्हणजे जीव ब्रह्म एक आहे, हा तात्पर्याचा निश्चय आहे. माझ्या बुद्धीचा तरी तेवढा निश्चय होऊन दे की हो जीव आणि ब्रह्म एक आहेतच. तिथे जर का शंका असली तर मी कशाला अभ्यास करीन, कशाला श्रवण मनन करायला जाईन? काही मी करणार नाही आहे. हा अभ्यास करायलाच हवा. आणखीन असं जेव्हा श्रवण मी करते, सगळं विषयांचा त्याच्याबद्दलचं प्रेम जात आहे, विषय उपभोग घ्यायला काही दोष नाही. सगळा प्रॉब्लेम जो आहे त्यांच्या चिंतनात आहे. ध्यायतो विषयात उत्साह संगस्तेषुपजायते, इथे प्रॉब्लेम आहे सगळा. प्रत्यक्ष विषय भोगण्यात काहीही बिघडत नाहीये, काही बिघडत नाहीये. तो विषयांवरी जरी लोळे तरी विषयाचे निमेळे मानस बोधू न मिळे तयाचा, एकनाथी भागवतात सांगितलंय की तो अगदी विषयांच्या वरती लोळत असला, इतके भोग सगळ्या आसपास असले त्याचे, तेवढं प्रारब्ध त्याचं असलं तरी त्या विषयांच्या सहवासाने त्याचं मन जराही मलिन होत नाही, त्याचा बोध जराही मलिन होत नाही. विषयात दोष त्याच्या चिंतनात आहे, ते मला हवे म्हणण्यात आहे. आता येणार ते येई नका, जाणार ते जाई नका, अशा पद्धतीने जर का त्या भोगांच्याकडे पाहिलं, प्रारब्धात असेल म्हणून मिळतायत, प्रारब्धात नाहीये नाही मिळत, प्रारब्धात नाहीये उपाशी राहायला लागताय, प्रारब्धात उपास नाहीये, पंचपक्वानांचं जेवण आहे ते मिळत आहे, त्याच्याकडे पूर्ण उदासीनपणे म्हणजे अलिप्तपणे बघायला शिकायला. आणखीन असं कधी होतं रागम निर्मूल्य, म्हणजे हे सगळे आसक्ती पूर्णपणे त्याचा प्रेम त्याचं नाहीसं करायचं, आसक्ती नाहीशी करायची. विषयांवरची आसक्ती, विषयांबद्दल प्रेम हे रजोगुणामुळे येतं, ते नाहीसं करायचं, सकाम कर्म टाकायची. आणखीन श्रवणादी निष्ठा, हा श्रवण वगैरेचा पूर्णपणे तिथे निष्ठा ठेवायची, म्हणजे शास्त्र काय सांगताय त्याच्याबद्दल निष्ठा ठेवायची, त्याप्रमाणे वागणं आपलं बदलायचं. शास्त्र म्हणेल तरी राज्यही त्यागावे, ज्ञानेश्वरीत आहे. तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थित, हा जो श्लोक आहे त्याच्यावरती बहुतेक असणार आहे. पण रजोगुण तमोगुण हे दूर करून शुद्ध चित्त करायचं, सत्वगुण वाढवायचा. चित्त शुद्ध केलं तर मोक्ष कारक होत ते. मनोमयो नापि भवेत परात्मा ह्यात्यंतवत्वात् परिणामी भावात
दुःखात्मकत्वात विषयत्व हेतोर द्रष्टा हि दृश्यात्मतया न दृष्ट. हे सगळं जे पाहिलं ते काय आपल्याला सांगतं की मनोमय कोश म्हणजे परमात्मा नाही. आपण काय काय करतोय, अन्नमय कोश म्हणजे परमात्मा नाही, प्राणमय कोश म्हणजे परमात्मा नाही, परमात्मा म्हणजे ब्रह्म माझं स्वरूप. मनोमय कोश हे माझं स्वरूप असू शकत नाही, कारण तो उत्पन्न होतो, लय पावतो, रोज झोपेत तो नाहीसा होतो. म्हणजे ज्याला आदी आहे अंत आहे त्याला काय आहे, आदौ अंतौच यन्नास्ति वर्तमाने ती तत्तथा, असं मांडुक्यकारिका सांगते की आधी आणखी नंतर जे नाहीये ते आत्ता देखील नाहीये. मृगजळ आधी नव्हतं, नंतर जाणार आहे. मग आत्ता खरं आहे का ते पाणी तिथे खरं आहे का, नाहीये. तसं हे आहे की मनोमय कोश देखील तो लीन होतो रोज झोपेमध्ये, सारखं बदलत असतं. असं जे असतं तर ते विकारवान जो पदार्थ आहे तो अविकारी ब्रह्म कसा असेल, तो दुःखरूप आहे, तो सुखरूप आत्मा कसा असेल. आपण तो मन जे आहे ते दृश्य आहे, मला ते माझं आहे, त्याच्याकडे मी बघू शकते, ते मी कसं असेल. जे माझं ते मी नाही हे जर का पालुपद आपण पक्क लक्षात ठेवलं तर त्याचा उपयोग होतो की मनाला मी माझं म्हणते, माझं मन मला शुद्ध करायचंय, माझं मन आहे, माझं मन मला काय सांगताय, माझं मन आज अस्वस्थ आहे, हे सगळं माझं मन मी म्हणतेय. आणखी असं मन असताना, माझं असताना ते मी कसं असेल, स्वरूप कसं असेल. तू मन माझे म्हणत होसी तरी तू मन कैसे नाही होसी, विवेक सिंधुकार म्हणतात. म्हणून मनोमय कोश म्हणजे मी नाही, मन म्हणजे मी नाही, ते मला दृश्य आहे. आणि जे दृश्य असतं तर ते माझ्याहून वेगळं असतं. ज्याला उत्पत्ती लय आहे ते शाश्वत सद्रूप ब्रह्म असणं शक्य नाही. ह्या कारणाने मी मनोमय कोश जो आहे, मन जे आहे ते आत्मा असं शक्य नाहीये. हे कन्क्लुजन 185 मध्ये काढलेलं आहे. आणि 186 पासून विज्ञानमय कोशाला त्यांनी सुरुवात केली. तर इथे आपण थांबूया की आतापर्यंत आपण पाहिलं की अन्नमय कोश म्हणजे मी, प्राणमय कोश म्हणजे मी नाही, मनोमय कोश म्हणजेही मी. आपल्याला मन आणि ही बुद्धी सगळ्यात जवळची वाटते, कारण त्या अंतःकरणाचेच हे पदर आहेत. आणखी अंतःकरण हे चिदाभास घेत, त्याच्यामध्ये चिदाभास असतो. म्हणजे तो इतक्या जवळचा असल्यामुळे तेच मी म्हणून तिथे सगळा अध्यास होत असतो. जवळ असल्यामुळे संसर्गाध्यास म्हणूया, पण अध्यास जो आहे तर तो तिथे होत असतो. आणखीन त्याच्यामुळे आपल्याला हे जीवत्व येतं, त्याच्यामुळे आपण मी म्हणजे देह म्हणून ठरवून टाकतो, मी म्हणजे मन म्हणून ठरवून टाकतो. हे सगळे हळूहळू दूर करत जायचे. जसे आपण साल सोलून टाकतो तसं ते दूर करत जायचं आणि मग आतला रसदार गर आपल्याला मिळतो. पुढल्या वेळेस विज्ञानमय कोशाची सुरुवात होईल 186 पासून. आज आता 185 पासून झालेल्या पर्यंत झालाय. थांबूया इथे. हरि ओम. पुन्हा एकदा नमस्कार तुम्हाला ज्योत्स्नाताई. इथून नमस्कार. कोणाला प्रश्न असतील तर अनम्यूट करून विचारा. ज्योत्स्नाताई, मला 2 प्रश्न आहे. एक, मनाचा जो आपण म्हणालात त्याप्रमाणे मन तामस आणखीन राजस वृत्तीने सात्विक राहत नाही, पण मन सुद्धा विवेक वगैरे आपण जो करतो तो पण मनाचाच आहे ना. म्हणजे अविद्या जरी मन असलं तरी विद्या पण मनच प्रवतो ना आपल्या. अगदी बरोबर आहे. म्हणूनच समर्थांनी हे म्हटलंय ना की स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या, मुळी कल्पना 2 रूपे त्याची झाली. कल्पना म्हणजे मन,
हम्म. ते मुळात ह्या दोन रूपांनी आहेच. म्हणून पुढे विषयी जर का गेलं तर ती अविद्या होते, आणि ब्रह्माबद्दल ईश्वराबद्दल विचार करायला लागलं तर ती सुविद्या होते, तिथे सत्वगुण आहे. ओके. यस. बरोबर. थँक्यू. या. आणि दुसरा प्रश्न असा आहे की हे आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे का की गुरुशिवाय तुम्हाला मोक्ष मिळत नाही, का कुठून आलाय? म्हणजे की सदेही माणूस म्हणजे सदेही गुरु पाहिजे आणि तिथूनच तुम्हाला हो, मोक्ष मिळणार, नुसत्या सात्विक मनाने मिळणार नाही. अगदी ते शास्त्रात आहे का असं? शास्त्रात हे आचार्यवान पुरुषो वेद श्रुती सांगते. ओके. आणि हे सगळीकडेच आहे. म्हणजे काय असतं की आपण ग्रंथ म्हणून गुरु मानलं किंवा याच्यावरनं घेतला अनुग्रह, तर आपल्याला एकच मंत्र दिला जातो, हम्म. एकच उपासना दिली जाते. हम्म. आपल्या प्रकृतीला योग्य अशी उपासना द्यायला असा मंत्र म्हणूया, किंवा साधना जी काय आहे ती सांगायला हम्म. देहातलेच गुरु पाहिजे, आपल्या प्रकृतीला अनुरूप पाहिजे ती. हम्म. आणि प्रत्यक्ष गायडन्स म्हणूया, आपल्याला शंका आल्या कोणीतरी सांगू शकतं, पण हा रस्ता तुझ्यासाठी योग्य आहे हे हम्म. सांगायला गुरुला. हे आपल्याला बाकी कोणी सांगू शकत नाही. माझ्यासाठी कुठला रस्ता आहे, मी इंडिव्हिज्युअल आहे. माझी जो संपूर्ण 3 गुणांचा मेळ प्रकृती माझी जी बनलेली आहे, तर त्या प्रकृतीला योग्य काय आहे, एवढी दैवत आपल्या ह्याच्यात कशासाठी आहे? प्रत्येकाच्या प्रकृतीला योग्य असं तिथे दैवत त्याला मिळायची सोय आहे. मग आपल्यासाठी काय योग्य आहे, आणखीन कुठला मार्ग योग्य आहे? कारण आता सोहम साधना जरी आपण घेतली किंवा नामस्मरण घेतलं, तरी देखील तिथपर्यंत पोचायच्या रीती वेगळ्या आहेत. हा. तिथपर्यंत पोचायला वेगवेगळे मार्ग आहेत, सोहमला सुद्धा पोचायला. हो. मग ते माझ्यासाठी कुठला योग्य आहे, माझ्या प्रकृतीला काय बरोबर आहे, हे देहातले श्री गुरु सांगू शकतात. आणि त्यांच्या मागे त्यांच्या संपूर्ण संप्रदायाचं बळ असतं. हम्म. ते काही स्वतःच्या पदरचं सांगत नाही, ते त्यांना स्फुरण होतं आणि हम्म. त्याप्रमाणे ते सांगतात. ते त्यांना स्वतःचं त्यांचं काहीही खर्च होत नाही. ते केवळ काय म्हणूया माध्यम असतात, हम्म. आणि त्यांच्या मार्फत त्या जीवाचं कल्याण होत असतं. म्हणून श्री गुरु देहातले लागतात. बाकी मुख्य अनुग्रह झाला की ती परंपरा त्या शिष्याच्या मागे संपूर्ण गुरु परंपरा हम्म. उभी असते. ओके. आणि त्याच ह्याच्यात असा प्रश्न येतो मग की जगात 8 बिलियन लोक आहेत, तर सगळ्यांच्यात ही ही संकल्पना नाहीये की गुरु पाहिजे. त्याचा अर्थ त्यांना मुक्ती मिळत नाही सगळ्यांना, असा होऊ शकतो का? होय. होऊ शकतो. पण हे निगुरा अशी एकनाथ महाराजांनी शिवी दिलेली आहे. हम्म. निगुरा म्हणजे गुरु विरहित. इतकं संतांनी महत्व सांगितलेलं आहे गुरुंचं. हम्म. पण एकच शंका मनात येते, म्हणजे गुरुची जशी संकल्पना आहे भारतीय ह्याच्यात, हिंदू धर्मात म्हणा किंवा अं, तर ती सगळ्या जगात नाहीये. पण त्याचा अर्थ असा नाही आहे का की फक्त भारतीयच मुक्त होऊ शकतील? असं नाहीये. बाहेरचे पण कितीतरी लोक येतात, ते अप टू अ लिमिट जाऊ शकतात, पूर्ण मुक्तीच्या पर्यंत नाही पोहोचू शकत. स्वतःच्या प्रयत्नांनी जायचं काही एक लिमिट आहे, तिथपर्यंत पोहोचू शकतात. महाकारण देहापर्यंत आपण पोहोचू शकतो प्रयत्नांनी. पण हम्म. शेवटचं जे आहे, चित्त चैतन्यात पूर्णपणे विलीन होणं, प्रत्यक्ष ब्रह्मानुभव येणं, पूर्ण मुक्ती मिळणं, हे गुरु परंपरेच्या बलाशिवाय शक्य नसतं. बाकीच्यांना आपण एका लेव्हलला नक्की पोचतो, आणि त्यामुळे त्यांचे जे तत्वज्ञान आहे ना, तर ते तिथेच थांबलेलं आपल्याला दिसतं बघा. हा हा. त्याच्या पलीकडे त्यांचं तत्वज्ञान गेलेलं नाही. हम्म. कुठलंही बघा,
द्वैत आहे तिथे, हम्म. अद्वैत आपलं वेदांत सांगतो. आणखीन शेवटी वेदांत जो आहे ना, तो जीवन जगण्याची रीत आहे. तो केवळ पुस्तकात ठेवायचं नाहीये तत्वज्ञान, जीवन जगायची रीत आहे ती. हम्म. म्हणजे कुणाला जाणून घ्यायचं आहे तत्वज्ञान, त्यांना ते जर फॉलो केलं तर मुक्ती मिळू शकते का? नाही, केवळ तत्वज्ञान फॉलो करून मुक्ती नाही. अजून कुणाला प्रश्न आहे? थँक्यू. तिथे पंडित तयार होतो. केवळ तत्वज्ञान फॉलो केलं ना तर पंडित तयार होतो. हा, मला बोला. थोडं विचार करायला पाहिजे. थँक्यू. बोल पल्लवी. जय श्रीराम. ज्योत्स्ना मावशी, माझा आवाज हा, येतोय का? येतोय. जय श्रीराम. बोला. मावशी, माझा एक प्रश्न होता की सगळ्यांच्याच मध्ये ह्या तिन्ही गुणांचा काही ना काही प्रमाणात मिलाप असतो, पण आपला सत्वगुण वाढतो आहे, ही परीक्षा स्वतःची कशी करावी? आणि त्यालाच संलग्न असलेला दुसरा प्रश्न की तुम्ही आता म्हणालात की रजोगुणी माणसाला बाहेर जायला आवडेल, अमुक एक प्रदर्शनातनं काही घ्यायला आवडेल किंवा अशा गोष्टी सहसा आवडतात, पण त्या आवडतच नसतील तर असा समज करावा का की आपला सत्वगुण जास्त आहे, की हे आळस असल्यामुळे असेल किंवा काही बाहेर जाऊन काही म्हणजे सोशलच गोष्टी आवडत नाहीत म्हणूनच बाहेर पडत नाही माणूस, मग हा तमोगुण होईल. मग बरोबर. तर आपली स्वतःची परीक्षा कशी करावी आणि तो सत्वगुण कसा वाढीस न्यावा? त्याच्यासाठी सांगू, दासबोधामध्ये मला वाटतं 2ऱ्या दशकात बहुधा हे 3 गुणांचं 3 समास आहेत आणि त्याच्यात प्रत्येक ऍक्शन कुठच्या गुणाची आहे हे डिटेल वर्णन आहे. त्याच्यावरनं आपल्याला कळतं. जिथे मी आणि माझं येईल ना, तो रजोगुण आहे. आळस आला, चुकीची गोष्ट करावीशी वाटली, तमोगुण आहे. आणखीन देवाकडे जेव्हा मन जातं, चांगलं कोणाला मदत करावी, ज्ञान मिळवावं वगैरे जेव्हा वाटतं, तेव्हा तो सत्वगुण आहे. सत्वगुण सुख देणार आहे, आणखीन हे देणार आहे, ज्ञान देणार आहे आणि टिकवणार आहे, असा तो सत्वगुण असतो. तर ह्या रफली हे आलेले सांगतेय मी, पण त्या तुम्हाला 3 समासात ह्या 3 गुणांचे डिटेल वर्णन मिळेल. आणि स्वतःवरती लक्ष ठेवलं ना की आपल्याला खरं सांगायचं तर कळतं की आपण रजोगुणात आहोत का सत्वगुणात आहोत. म्हणजे केवळ बाहेर जाणं, आणखीन वस्तू आणणं एवढंच नसतं, तर मी आणि माझं पक्क रजोगुणाचं आहे. माझे चिबरे असावे ऐसी वासना, हे सगळं जे आहे हे रजोगुणाचं आहे. जिथे मी येईन, जिथे माझं येईल, तिथे रजोगुण प्रबळ झाला समजावं. आलं लक्षात. धन्यवाद. तुम्हाला इथूनच नमस्कार. जय श्री राम. नमस्कार. तुम्ही तो समास वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल नाही. आपल्याला कळतं, हे खरं आहे अगदी. जरा लक्ष असलं ना स्वतःवरती की माझा उद्देश काय होता, मी कशासाठी हे बोलले, हे आपल्याला आपोआप कळतं. दुसरा दशक स्वतःला नाही फसवू शकत. दुसरा दशक 7वा समास. दुसरा सत्वगुणाचा 7वा. मला वाटतं 5, 6, 7 असतील, 3 ते. हो, 5, 6, 7. कारण सत्वगुण त्यांनी शुद्धतेसाठी शेवटी घेतलाय. तमोगुण इतका वैताग आहे की त्याच्यानंतर चित्त शुद्ध व्हावं म्हणून बहुतेक सत्वगुण घेतला असेल. चालेल, नक्की वाचेन. जय श्रीराम. जय श्रीराम. संतोष, तुमचा. नमस्कार मावशी. नमस्कार. छोटासा प्रश्न आहे. बोल. ते तन्मनः शोधनम त्या श्लोकावरती
सांगताना तुम्ही असा संदर्भ आला की मनाची शुद्धी. आतापर्यंत आपण मनाची शांती आणि चित्ताची शुद्धी अशा प्रकारे कल्पना म्हणजे हम्म. आपण करत आलोय. हम्म. म्हणजे की निष्काम कर्मानं आणि निष्काम उपासनेनं चित्तशुद्धी आणि नामस्मरणानं मनशांती. तर इथं पहिल्यांदाच मी असा विषय बघितला की मनाची शुद्धी, त्याच्यावरती थोडं. अरे चित्त शुद्धी आणि चित्त शांती पण आपण म्हणतो. हे वॉटर टाईट कंपार्टमेंट नाहीच आहेत. हम्म. अंतःकरणच आहे ना, ते अंतःकरणाचेच पदर आहेत ना. म्हणजे अंतःकरण स्वच्छ करायचं आहे हे लक्षात घ्यायचं. मन संकल्प विकल्प करतं आणि म्हणून मनाची शुद्धी महत्वाची. त्याचे संकल्प योग्य दिशेने जायला हवेत म्हणून मनाची शुद्धी. आणि चित्त ते धरून ठेवतं बुद्धीचे निर्णय. अल्टिमेट शुद्धी लागते ती चित्ताची असं आपण म्हणूया, बुद्धीची म्हणूया, कोणाची म्हटलं तरी काही फरक पडत नाहीये. अंतःकरण शुद्ध पाहिजे हे महत्वाचं आहे. त्याचा पदर आहे हा. हम्म. त्याच्यामुळे हे हेअर स्प्लिटिंग आहे केवळ. चित्त मन वगैरे त्यांची कार्य आहेत, पण जेव्हा ते कार्य अंतःकरण करायला लागतं तेव्हा त्याला चित्त असं आपण म्हणतो. तेव्हा त्याचा तो भाग वरती येतो जलतत्वाचा, म्हणून त्याला चित्त मग झालं, पकडून ठेवतं म्हणून. पण पकडून ठेवायला मुळात संकल्प शुद्ध लागतात ना. हा मुले कुठा रहा है. मनाची चंचलता आहे त्या त्या गुणधर्मामुळे शक्यतो सतत आपण असं म्हणतो की शांती, एका ठिकाणी शांत राहील. दोन्हीला चित्त शुद्ध चित्त शांत असंही म्हणतात. मन शुद्ध मन शुद्ध तुझं गोष्ट आहे लाख मोलाची वगैरे पण हे आहेच ना. मनाची शुद्धीच म्हणण्यात येतात जास्त चित्ताच्या पेक्षा सुद्धा. माऊलींची एक ओवी आहे, मन शांतीची काय ती, मन शांतीची अरे दोन्ही ह्या गोष्टी, चित्त शुद्धी काय, चित्त काय मन काय. मनाची शुद्धी मन शांत हेच महत्वाचं आहे ना. मन चंचल आहे, मग ते गप्प बसवायचं म्हणजेच त्याची शांती आहे ना. ते अल्टिमेटली चित्तापर्यंत जातं, म्हणजे चित्त धरून ठेवतं म्हणून चित्ताचं म्हणायचं, पण वास्तविक हे सगळं मनाचं आहे. नाहीतर मग मनैव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो कशाला म्हटलं असतं. एकच अंतःकरण आहे ना, एकच व्यक्ती आहे ना, केवळ नावं वेगळी आहेत. त्याच अर्थाने इथे अध्यास दोष म्हणलंय आपण. अध्यास दोष बुद्धीचा म्हणतो, पण इथे मनाच्या संदर्भाने. त्यामुळे मनाचा म्हणजे एकच अंतःकरण म्हणून. एकच आहे. या बाबतीत हेअर स्प्लिटिंग करायचं काहीच कारण नाहीये. आपण बुद्धिवादी ना, पुष्कळ वेळा श्रद्धा आपली ही होते. फार आपण विच्छेदनच मी म्हणते त्याला, खूप हे करतो आपण. शांतपणे जे शास्त्रात दिलंय ते स्वीकारावं. आणखी हेही लक्षात ठेवावं की शास्त्रात प्रत्येक सिस्टीम मध्ये किंवा प्रत्येक व्यक्ती, एक एक व्यक्ती सुद्धा वेगवेगळ्या वेळेला वेगळे शब्द वापरू शकते. आहे. माऊलींची ओवी सुद्धा तशीच आहे, मनशुद्धीची या मार्गी जे सब कर्म जे कर्म सबळा लागी आळसू नकी जे वगैरे, ती एक ओवी आहे ना, तिथं सुद्धा मनशुद्धीच्या सगळ्या संतांनी मन चित्त बुद्धी वेगवेगळे प्रकार वापरलेले आहेत. आणि सांगताना एकच गोष्ट, त्यावेळेस जे स्फुरलं ते त्यांनी सांगितलंय. एकच आहे ते सगळं. हो हो, थँक्यू. ठीक आहे, अजून काही प्रश्न नसतील तर आपण थांबू. तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार ज्योत्स्नाताई. इथून मी शेवटचा श्लोक घेतो. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊन निलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.
जय श्रीराम. नाही.